गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द डीटी. डीटी मध्ये बेटा आपल्या आता शेवटचे दोन कन्सेप्ट बाकी होते, बोललो होतो. एक विंग काउंटर आहे आणि एक जॉन्सन काउंटर आहे. ठीक आहे, आज बघायचं आपल्याला विंग काउंटर. विंग काउंटर हा बघताना आपल्याला 4 बीटचा बघायचा आहे. किती बीटचा बेटा? 4 बीटचा. आधी हेडिंग टाकून घ्या, विंग काउंटर. हेडिंग टाका, विंग काउंटर. क्वेश्चन पण लिहून घ्या. ड्रॉ द 4 बीट विंग काउंटर. ड्रॉ द 4 बीट विंग काउंटर अँड एक्सप्लेन इट. ड्रॉ द 4 बीट विंग काउंटर अँड एक्सप्लेन इट. आता विंग काउंटर असं का नाव दिलंय ते पुढे कळेलच, पण पहिले तर 4 बीटचा आहे. 4 बीटचा असल्यामुळे इथे 4च फ्लिप फ्लॉप येतील. येस, हा फ्लिप फ्लॉप 1 किंवा फ्लिप फ्लॉप 0 घ्या. हा फ्लिप फ्लॉप 1, ठीक आहे. हा फ्लिप फ्लॉप 2, फाईन. आणि अजून एक फ्लिप फ्लॉप, तो म्हणजे काय बेटा? फ्लिप फ्लॉप 3. ठीक आहे, हे 4 फ्लिप फ्लॉप आले. फाईन, हे तुमचे 4 काय झाले बेटा? फ्लिप फ्लॉप झाले. याला काय नाव देता येईल? फ्लिप फ्लॉप 0, फ्लिप फ्लॉप 1, याला फ्लिप फ्लॉप 2, याला फ्लिप फ्लॉप 3. ठीक आहे. बरं, कुठला फ्लिप फ्लॉप आहे? हा डी फ्लिप फ्लॉप आहे, म्हणून D0, इकडं Q0, इकडं D1, इकडं Q1, इथं D2, इथं Q2. ठीक आहे, आणि इकडं D3 आणि इकडं किती आलं बेटा? Q3. फाईन. त्याच्यानंतर पुन्हा हा जो असेल तो निगेटिव्ह एजचा असेल, निगेटिव्ह एज ट्रिगर्ड असेल. पुन्हा कुठला असेल बेटा? निगेटिव्ह एज ट्रिगर्ड. निगेटिव्ह एज ट्रिगर्ड असल्यामुळे इथे आता सगळीकडे निगेटिव्ह एज पासून इथून सगळीकडे काय दिलं जाईल बेटा? क्लॉक दिला जाईल. हे खूप वेळेस झालेलं आहे. ठीक आहे. अजून एक इथे महत्वाचा फंडा येतो, तो म्हणजे क्लिअरचा एक पल्स असते बेटा. अजून एक महत्वाची पल्स येते, ती म्हणजे क्लिअर पल्स. अजून एक महत्वाची पल्स येते, ती म्हणजे कुठली बेटा? क्लिअर पल्स. ठीक आहे. अजून एक महत्वाच्या इथे लाईन येते, ती म्हणजे कुठली बेटा? क्लिअरची पल्स आहे. ही कुठली पल्स आहे बच्चा लोक? क्लिअरची पल्स. कुठली पल्स आहे? क्लिअरची पल्स. त्याच्यानंतर इथून माझा इनपुट दिला जाईल याला डी इन. आता महत्वाचं सांगतोय, इथून याला इनपुट दिलं जाईल. याचं पहिल्याचं आउटपुट दुसऱ्याच्या इनपुटला, पुन्हा Q1चा आउटपुट D2 ला, Q2चा आउटपुट D3 ला. आता महत्वाचं, इथून D3 पासून जे तुमचं आउटपुट निघतं ना बेटा, ते पुन्हा इकडे जाऊन तुमच्या इनपुटला जोडलं जातं. इथून पुन्हा ते निघून कुठे जोडलं जातं बेटा? इनपुटला जोडलं जातं. म्हणून या कन्सेप्टला नाव काय बेटा? विंग काउंटर. म्हणून या कन्सेप्टला नाव काय? विंग काउंटर. म्हणजे आउटपुट निघतं, पुन्हा तेच इनपुटला दिलं जातं. आउटपुट निघतं, पुन्हा तेच तुमचं इनपुटला दिलं जातं, म्हणून त्याला विंग काउंटर म्हणतात. हा जो आहे हा सेम तुमचा सिरियल इनपुट सिरियल आउटपुट शिफ्ट रजिस्टर बघितलंय. हा कुठला शिफ्ट झाला बेटा? तुमचा राईट शिफ्ट. राईट शिफ्टच आहे. ठीक आहे. सिरियल इनपुट सिरियल आउटपुट राईट शिफ्ट सारखाच आहे. फक्त चेंज काय? आउटपुट इज अगेन कनेक्टेड बॅक टू द इनपुट. याच्यामध्ये महत्वाचा चेंज, आउटपुट इज अगेन कनेक्टेड बॅक टू द इनपुट. आउटपुट इज अगेन कनेक्टेड बॅक टू द इनपुट. ठीक आहे. खूप महत्वाचा चेंज सांगितला. आता ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल मध्ये सगळ्यात पहिले मी क्लिअर पल्स ती दाखवतो, ती अशी दाखवतो. क्लॉक पल्स त्यावेळेस काही असू द्या. अजून केलं की स्टार्टिंगला माझी क्लिअर पल्स आलेली आहे. क्लिअर पल्स असताना क्लॉक पल्स काही असू द्या. स्टार्टिंगला अजून केले माझं आउटपुट 1000 असं आहे. आउटपुट स्टार्टिंगला काय बेटा? 1000 असं आहे. त्याच्यानंतर जेव्हा इथे क्लिअरची किंमत 1 होईल, जेव्हा क्लिअरची किंमत 1 होईल आणि क्लॉक तुमचा निगेटिव्ह एज ट्रिगर्ड असेल, क्लॉक तुमचा काय असेल? निगेटिव्ह एज ट्रिगर्ड असेल, त्यावेळेस हा 1 पुढे शिफ्ट होईल आणि इथे 0 येईल. बाकी सगळ्याच्या सगळे काय होतात बेटा? 0 येतात. पुन्हा क्लिअरची किंमत 1 असेल, क्लॉकची किंमत पुन्हा निगेटिव्ह एज ट्रिगर्ड, पुन्हा हा 1 पुढे शिफ्ट होईल. बाकी सगळेच्या सगळे 0 होतील. बाकी सगळेच्या सगळे काय होतील बेटा? 0. पुन्हा क्लिअरची किंमत 1 होईल, निगेटिव्ह एज ट्रिगर्ड असेल, पुन्हा हा 1 पुढे शिफ्ट होईल. हा 1 पुढे शिफ्ट झाला, बाकी सगळेच्या सगळे 0 झाले. ठीक आहे. आता महत्वाचं, पुन्हा जेव्हा क्लिअरची किंमत 1 असेल, क्लॉक निगेटिव्ह एज ट्रिगर्ड असेल, आता जो आउटपुट आहे ना, तो अगेन बॅक टू द इनपुट दिला जातो. म्हणजे इथे 1 येतो. आउटपुट इज अगेन गिवन बॅक टू द इनपुट आणि पुढचे सगळेच्या सगळे काय येतात बेटा? 0 येतात. आउटपुट इज अगेन गिवन बॅक टू द इनपुट, म्हणून त्याला काय नाव दिले बेटा? विंग काउंटर. म्हणून त्याला नाव काय दिलंय? विंग काउंटर. म्हणून त्याला नाव काय दिलंय? विंग काउंटर. आता वेव्हफॉर्म करताना पहिले क्लॉक पल्स काढून घेतली. हे सेम आहे बेटा, सगळ्यांचं डिस्टन्स मधलं सेम आहे. डॉटेड लाईन काढून घ्यायची, क्लिअरची एक पल्स काढायची. ठीक आहे. आणि मग इथून पहिले तुमचं हे पहिलं आउटपुट Q0 साठी हा निगेटिव्ह एज ट्रिगर झाला. पुढे Q1 साठी जिथून तुमचा हा संपला आहे बेटा, तिथून चालू करायचा, पुढच्या एंड करायचा. ठीक आहे. हा Q1 साठी झाला. पुन्हा आता इथून चालू केला, पुढच्या एंड करा. ठीक आहे. त्याच्यानंतर Q3 सगळ्यात शेवटी जिथे निगेटिव्ह एज आलाय
तिथून ते चालू केलं, जिथे निगेटिव्ह एज आलंय तिथून ते चालू केलं आणि पुढच्या याला एंड करून टाकलं. पुढच्या याला काय केलं बेटा, एंड केलं. कळालं? हे झाली माझी वेवफॉर्म. ही काय झाली बच्चा लोक, वेवफॉर्म. हे झालं तुमचं रिंग काउंटर. रिंग काउंटर किंवा जॉन्सन काउंटर दोघांपैकी एक टपकेल म्हणजे टपकेल. रिंग काउंटर किंवा जॉन्सन काउंटर दोघांपैकी एक टपकेल म्हणजे टपकेल. MSBT अत्यंत प्रेमात आहे दोघांच्या टॉपिकमध्ये. कुठले कुठले बेटा, रिंग काउंटर आणि जॉन्सन काउंटर. रिंग काउंटर किंवा जॉन्सन काउंटर. कळाले बेटा? ठीक आहे. लिखापडीमध्ये एक्सप्लेनेशनमध्ये जे ट्रूथ टेबलमध्ये झाले तेच लिहायचं आहे. फक्त एक एक्स्ट्रा पॉईंट सांगायचा आहे. पहिला पॉईंट काय सांगायचा की हा शिफ्ट सिरियल इनपुट सिरियल आउटपुट शिफ्ट रजिस्टर सारखाच आहे. फक्त चेंज काय, आउटपुट इज अगेन कनेक्टेड बॅक टू द इनपुट. फक्त चेंज काय, आउटपुट इज अगेन कनेक्टेड बॅक टू द इनपुट. त्याच्यानंतर ट्रूथ टेबलमध्ये इनिशियली अजून केलं की Q0 Q1 Q2 Q3 किती आहे बेटा, 1000 आहे. ऑन द फर्स्ट फॉलिंग एज ऑफ द क्लॉक Q0 Q1 Q2 Q3 किती आहे, 0100. ऑन द सेकंड फॉलिंग एज ऑफ द क्लॉक 0010. On the third falling edge of the clock 0001 and again on the fourth falling edge of the clock 1000 असं आउटपुट होतं. ठीक आहे, 1000 असं आउटपुट होतं. ठीक आहे, कळालंय बेटा? ठीक आहे, हे प्रत्येक वेळेस Q0 Q1 Q2 Q3 येणार म्हणजे येणार. रिंग काउंटर बद्दल ब्लॉक डायग्राम झाली, ट्रूथ टेबल झालं, वेवफॉर्म झालं. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, ब्लॉक डायग्राम काढायची आहे, ट्रूथ टेबल काढायचा आहे, वेवफॉर्म पण काढायची. व्हिडिओ पॉज करायचा आहे, ब्लॉक डायग्राम काढायची आहे, ट्रूथ टेबल काढायचा आहे, वेवफॉर्म पण काढून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, ब्लॉक डायग्राम काढायचा आहे, ट्रूथ टेबल काढायचा आणि वेवफॉर्म पण काढून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, ब्लॉक डायग्राम, ट्रूथ टेबल आणि वेवफॉर्म काढून घ्यायचा आहे. अपेक्षा ठेवतो झालं असेल. अपेक्षा ठेवतो झालं असेल. लिखापडी. दाबा फिगर शोज द 4-bit रिंग काउंटर. दाबा फिगर शोज द 4-bit रिंग काउंटर. दाबा फिगर शोज द 4-bit रिंग काउंटर. पुढचा पॉईंट घ्या. The connection of the ring counter is same as that of the connection of the ring counter is same as that of the serial input serial output shift right operation. The connection of the ring counter is same as that of the serial input serial output shift right operation. Serial input serial output shift right operation. Serial input serial output shift right operation. Except there is a one change. Except there is a one change that output is again given back to the input. Except there is a one change that output is again given back to the input. Except there is a one change that output is again given back to the input. ठीक आहे, ओके. खालच्या ओळीतल्या that is flip-flop 3's output. Flip-flop 3 बेटा. That is flip-flop 3's output is again connected back to the flip-flop 0's input. Flip-flop 3's output is again connected back to the flip-flop 0's input. That is flip-flop 3's output is again connected back to the flip-flop 0's input. Okay. खाली लिहा बेटा ऑपरेशन. खाली लिहा ऑपरेशन. Initially a low clear pulse is applied to the flip-flop 0. Initially a low clear pulse is applied to the flip-flop 0. Initially, a low clear pulse is applied to the flip-flop 0. Initially, a low clear pulse is applied to the flip-flop 0. Hence, Q0, Q1, Q2, Q3. Hence, Q0, Q1, Q2, Q3 is equal to 100. Starting la. Hence, Q0, Q1, Q2, Q3 is equal to 100. Is equal to 100. Next point क्या? On the first falling edge of the clock, flip-flop 1 is set. On the first falling edge of the clock, flip-flop 1 is set. On the first falling edge of the clock, flip-flop 1 is set, while other flip-flops are reset. While other flip-flops are reset. While other flip-flops are reset. Therefore, Q0, Q1, Q2, Q3 is equal to 0100. Is equal to 0100. झाले? Is equal to 0100. पुढचा point. On the next falling edge of the clock, flip-flop 2 is set. Flip-flop 2 is set. Flip-flop 2 is set while other flip-flops are reset. While other flip-flops are reset. Therefore, Q0, Q1, Q2, Q3,
Therefore Q0, Q1, Q2, Q3 is equal to 0010 is equal to 0010 is equal to 0010. Puts a point. On the next falling edge of the clock, flip-flop 3 is set. Flip-flop 3 is set. On the next falling edge of the clock, flip-flop 3 is set. While other flip-flops are reset. Therefore, Q0, Q1, Q2, Q3 is equal to 0001. Is equal to 0001. शेवटचा पॉइंट. On the next falling edge of the clock, output is again given back to the input. On the next falling edge of the clock, आता पुढचा आला बेटा पहा इथून. Output is again given back to the input. Output is again given back to the input. Hence, flip-flop 0 is set. Hence, flip-flop 0 is set. While other flip-flops are reset. Therefore, Q0, Q1, Q2, Q3 is equal to 10000. And this process will go on continuing. ओके बेटा, खूप महत्त्वाचा कन्सेप्ट झाला. तो म्हणजे कुठला होता बेटा? रिंग काउंटर. उद्याच्या सेशनमध्ये जॉन्सन काउंटर बघणार आहे. जॉन्सन काउंटरला अजून एक नाव आहे ट्विस्टेड रिंग काउंटर. बेटा ट्विस्टेड रिंग काउंटर. तो कन्सेप्ट उद्या बघू. ठीक आहे बच्चा लोग, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.